नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय साधा सोप्पा रवा केक, तेही जास्त भांड्यांचा पसारा न करता. हा केक बनवायला एकदम सोप्पा आहे आणि खायला तर गुलाबजामपेक्षा भारी चवीचा लागतो. केकचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात इतका छान हा रवा केक बनवू शकता. बिना अंड्याचा, बिना मैद्याचा हा केक आज आपण पातेल्यामध्ये बनवतोय. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया एगलेस रवा केक कसा बनवायचा. सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. आता इथे तुम्ही जाड रवा घेतलात तरी देखील चालेल. सोबतच यामध्ये पाव वाटी इतकी साखर घेतलेली आहे. सोबतच पाव वाटी मिल्क पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा, पाव चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. आता इथे व्हॅनिला इसेन्स घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल. सोबतच पाव वाटी तेल घेतलेलं आहे. सोबतच अर्धा वाटी दही घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आता असंच हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 मिनिटं ठेवणार आहोत, म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो रवा छान फुलून येईल. आता इथे मी एक राऊंड शेपचा टीन घेतलेला आहे. टीनला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे बॅटर आहे आपलं केकचं ते टीनला चिकटणार नाही. आता इथे तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा लावू शकता किंवा बटर पेपर असेल तर तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता तुमच्याकडे जर का टीन अवेलेबल नसेल तर घरातील एका डब्याचा वापर केला तरी देखील चालेल. आता 10 मिनिटानंतर रवासुद्धा खूप छान फुलून आलेला आहे आणि केकचं बॅटर आपण टीनमध्ये ओतणार आहोत. केकचं बॅटर टीनमध्ये ओतून झाल्यानंतर आपल्याला टीन टॅप करून घ्यायचं आहे. टीन टॅप करणं गरजेचं आहे, जेणेकरून यामध्ये जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील. आता आपण लगेच केक बेक करायला घेणार आहोत. त्याकरिता मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. इथे आपल्याला पातेलं प्रीहीट करण्याची काहीच आवश्यकता नाही. पातेल्यामध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि स्टँडवर टीन ठेवून पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपण हा केक बेक करून घेणार आहोत. साधारण 30 ते 35 मिनिटं लागतील. आता अर्ध्या तासानंतर मी पातेल्यावरचं झाकण काढणार आहे आणि आता इथे केक बेक झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर इथे मी सुरी घेतलेली आहे. सुरी बरोबर केकच्या मधोमध इन्सर्ट करायची आहे. इथे आपली सुरी क्लीन आलेली आहे, म्हणजे हा केक बेक झालेला आहे. आता हा टीन थंड होण्याची वाट पाहायची आहे. तोपर्यंत आपण एक साखरेचा पाक करून घेणार आहोत. त्याकरिता इथे मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी इतकी आपल्याला साखर घालायची आहे. आता आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. जसा आपण गुलाबजामसाठी पाक बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पाक बनवायचा आहे. साखर पूर्णपणे विरघळली की आपल्याला 1 ते 2 मिनिटं हा पाक आणखी शिजवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एकतारी वगैरे असा पाक करायचा नाही. तर थोडंसं असं मिश्रण घ्यायचं आणि असं चिकट जाणवलं की आपला पाक तयार आहे असं समजायचं. इतकाच हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता टीन देखील थंड झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता केकच्या कडा सुटलेल्या आहेत. आता आपण लगेच केक डिमोल्ड करून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता केकला रंगसुद्धा छान आलेला आहे. मऊ लुसलुशीत असा हा आपला केक बनवून तयार आहे. आता हा केक मी कट करून घेणार आहे. इथे मी स्क्वेअर शेप देणार आहे. इथे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही केक कट करून घेऊ शकता. आता केक कट करून झाल्यानंतर यावरती आपल्याला साखरेचा पाक ओतायचा आहे आणि थोडा वेळ हा आपल्याला टीन असाच बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे पाक छान मुरला जाईल. इथे आपला अप्रतिम चवीचा रवा केक बनवून तयार आहे. हा केक गुलाबजामपेक्षा
अप्रतिम चवीचा लागतो. इथे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर सुद्धा केकला खूप छान आलेला आहे. मऊ लुसलुशीत एगलेस रवा केक बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा हा केक नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.